राहुरी मतदारसंघातील निवडणूक आता निर्णायक टप्प्यात पोहोचली असून सर्वच उमेदवारांनी प्रचाराची रणधुमाळी सुरू केली आहे। अशातच अपक्ष उमेदवार रावसाहेब खेवरे नाना यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्यांच्या प्रचाराला चांगलाच रंग चढताना दिसत आहे। मतदारसंघात त्यांच्या नावाची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे। वातावरण त्यांच्या बाजूने झुकत असल्याचं चित्र दिसत आहे। नानांच्या प्रचारात त्यांच्या पत्नी सुनीताताई रावसाहेब खेवरे यांनीही सक्रिय सहभाग घेतला आहे। त्या स्वतः मतदारांच्या घरी जाऊन भेटीगाठी घेत असून नागरिकांशी थेट संवाद साधत आहेत। त्यावेळी त्या नानांच्या कार्याबद्दल आणि त्यांच्या आयुष्यातील अनेक अनुभव मतदारांसमोर मांडत आहेत। सुनीताताई खेवरे यांनी सांगितले की नानांनी कुटुंबासाठी तुलनेनं कमी वेळ दिला, मात्र जनतेसाठी त्यांनी स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं। आज मी जेव्हा प्रचारासाठी मतदारांच्या घरी जाते तेव्हा लोकांच्या प्रतिक्रिया ऐकून मला जाणवतं की नानांनी त्या काळात कुटुंबाला कमी वेळ दिला असला तरी जनतेचा अपार विश्वास आणि प्रेम त्यांनी कमावलंय। मतदानाला आता अवघे काही दिवस उरले असून प्रचाराची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे। अपक्ष उमेदवार म्हणून रावसाहेब खेवरे नाना यांनी मतदारसंघात मजबूत पकड निर्माण केली असून त्यांच्या विजयाबाबत चर्चेला उधाण आलं आहे। राहुरी मतदारसंघात नानांचा विजय निश्चित असल्याच्या चर्चा सध्या जोर धरत आहेत। एकूणच येत्या मतदानात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं असून सध्या तरी रावसाहेब खेवरे नाना यांचा प्रचार आणि जनसंपर्क मोहीम प्रभावी ठरत असल्याचं दिसून येत आहे। नाना घरच्या लोकांना न वेळ देता गोरगरीब जनतेसाठी सेवा करतात। त्यांचे अडीअडचणीत प्रश्न काही शेतीबद्दल असतील, शाळेबद्दल मुलांचे प्रश्न असतील ते सोडवतात। आणि गोरगरीब जनतेला माझी एवढीच कळकळीची विनंती आहे, नानाला भरघोस मताने त्यांनी निवडून द्यावे आणि त्यांची सेवा करण्याची संधी त्यांनी द्यावी। प्रचाराला जाताना कळतं, म्हणजे नाही का लोक सांगतात, म्हणजे कोणाला आम्ही माहीतसुद्धा नाही, नानाला म्हणजे नानांचं नाव सांगितलं तर म्हणतात हा आम्ही म्हणजे तुम्ही खेवरे नानाच्या मिसेस आहे का, आहे का, म्हणजे भरपूर वेळा म्हणजे नानांना वेळ मागितला पण त्यांनी म्हणजे घरच्यांसाठी सोडून लोकांसाठी भरपूर वेळ दिला। आता मी फिरते तर लोकांचं म्हणजे एवढे लोक कमवले नानांनी, म्हणजे यांच्याकडं यांचे कामं एक ते केले, लोक बोलतात, त्याच्यातून मला कळू राहिलं म्हणजे नानांनी इतकं सगळं काय कमवून ठेवलं। कधीच नाही, मुलं अनेक वेळा हट्ट करायचे नाही का आपल्याला इकडं जायचं तिकडं जायचं, पण कधीच नाही लोकांसाठी म्हणजे लोकांच्या कामामधून म्हणजे कधीच घरच्यांसाठी कधीच वेळ दिला नाही। आणि आता किती वेळा असं बाहेर जायचं आवरून ठेवलं आणि मग बाहेरचं काही जनतेचं काम निघालं किंवा पक्षाचं काही काम निघालं मग तिकडंच नाना पक्षाच्या कामात जनतेच्या कामात मग फिरायला जायचं, तसंच राहून जायचं, कधी वेळच नाही दिला। आणि आता प्रचारासाठी हिंडतो तेव्हा कळतं नाही का नानाचं काम काय आहे, म्हणजे किती नानाने म्हणजे माणसं कमवून ठेवले, जनतेचं प्रेम कमवून ठेवलं, हेच म्हणजे नाही का मला असा त्यांचा अभिमान वाटतो मोठा। नानांचं लहानपणापासून ओळखते मी नानांना, नानांचे खूप अनुभव आहे। नानांनी ती म्हणजे गरिबीतून वर आलेले आहे नाना। वडील वारले तरी नाना या कार्यकर्त्यासाठी घरी नव्हते, नाना मुंबईला गेलेले होते, वडील वारले तरी पण त्यांच्यासाठी दुसऱ्या दिवशी आम्ही अंत्यविधी केला। खूप नाना चांगले आहे, नानांना खूप परिसाद मिळत निवडून येते नाना, एवढीच अपेक्षा आहे आम्हाला। पाहिले आम्ही जवळून आंदोलन पाहिले नानांचे, चांगलं माणूस आहे, जनतेला ओळखता आलं पाहिजे। त्यातलं पण आंदोलन पाहिलेलं आहे, खूप जवळून पाहिलं मी, आणि रस्ता रोको पण आंदोलन पाहिलं। नानांना खूप फोन येतात, आत्ता मध्ये येतं तर ॲक्सिडेंट झालं ते रस्त्याच्या कामामुळं, तेव्हा पण नानांना सगळ्यांनी फोन केले, नाना लगेच हजर झाले तिथे करण्यासाठी। नानाची तब्येत खूप हलवली होती पण आम्ही म्हणलो नाना सोडा तुम्ही आंदोलन, उठा, पण नाना नाही ना तयार झाली, सोडलं नाही ना त्यांनी शेवटपर्यंत ते कामच केलं ना, आंदोलन केलं म्हणजे कामच केलं। शेवटी मुंबईला गेले नाना, कागदपत्र फरार केले लोकांनी, एवढा त्रास दिला नानांना पण तरी नानांनी हाय नाही सोडली, तरी कामगारांची कामं केली। नानांना निवडून द्यावा एवढीच आमची इच्छा आहे। आम्ही लई दिवसापासून 20 वर्षापासून ओळखतोय नानाला। नाना लई कार्यकर्ते आहेत, नाना लई लोकांचे कामं करतात आणि त्यांनी
सिंगल फीजचं ज्यावेळेस आंदोलन केलं होतं ना, त्यावेळेस आम्ही स्वतः नाना संघ होतो आंदोलनाला, रस्ता रोको आंदोलन केलं होतं. आणि त्याच्यानंतर बी विद्यापीठाचे काही प्रश्न होते. आमच्या मावशांना आहे ना विद्यापीठच्या सरांनी कामाला घेतलं नव्हतं. आम्ही नानाला एक फोन केला तर नाना लगेच आले तिथं. त्यांनी आम्हाला 2 वाजता कामाला घेतलं. 2 वाजता कामावर घेतलं. नाना बोलले ना 2 वाजता आम्हाला त्यांनी कामावर घेतलं. परत जर काही यांनी तुम्हाला ताप दिला तर मला परत कॉल करा तुम्ही, मी तुम्हाला हजर राहीन तुमच्यासाठी. गोरगरिबासाठी नानांनी लय दखल घेतलेली. गरिबाच्या हाकेला तर लय धावत येत. कोणी निम्या रात्री फोन करून नाना कधीच नाही म्हणणार नाहीत, येणारच. मग किती कामं करताना आपल्या घरच्यासारखे येते. तर मग बाहेरच्या यांच्यासाठी कधी जायचो आपण, कधी त्यांना बोलवायचो, आपले कधी फोन उचलायचे ते आपण कोणी ते ओळखीते का आपल्याला? हां, नाना तसे आपल्याला ओळखते लगेच. आपले इदालचे येतं, आपले कामं करते ना, आपले इदालचे ऐकते का? दुसऱ्या गावचे येऊन ते कधी आपल्याला विचारलंय का त्यांनी का तुम्हाला काय हवं नवं, का तुमच्या इथं काय आहे, तुमची परिस्थिती काय आहे, तुमची आज पाण्याची कशी आहे, कशाची कशी, काही विचारताय का? ते आपल्याला कधी आपली गाडी घ्यायला सुद्धा येत नाहीत. तसे नानाला जर एक फोन केला तर नाना लगेच हजर होते, लगेच विचारते काय अडचण आहे. तसे हे बाहेरचे लोक आपली काहीच अडचण विचारू शकत नाही. तसे नाना आपले काही कोणतंही काम असू द्या, कोणी फोन केला तरी हजर राहते. गरिबाची लय जाण आहे त्यांना. काय वाटतं या निवडणुकीमध्ये? नाना यशस्वीच होणार, नाना निवडूनच येणार, उजीच होणार आहे नानाची. असा सगळ्यांचा आशीर्वाद आहे त्यांच्या पाठीशी.